Hello everyone, welcome to my YouTube channel Avinash Pawar EMRS. Today we are going to study class 9th English subject Beehive poem No Men Are Foreign by James Kirkup. So look at the title. No Men Are Foreign means here the poet indicates that all men are equal, all men are same, and it also indicate the universal brotherhood. So the theme of the poem, all the human being on earth, they are all equal, they are, and it also indicate the central idea of the poem, that is universal brotherhood. आणि या कथेचं जे काही टायटल, पोएमचं जे टायटल आहे, नो मेन आर फॉरेन, कुणीही ते फॉरेन नाही आहे. फॉरेन मीन्स अदर कंट्रीज, दुसऱ्या देशाचा व्यक्ती, पर्सन फ्रॉम द अदर कंट्रीज. पण इथं कोणीही दुसऱ्या, आपण म्हणूया इथे फॉरेन, परदेशी कोणी नाही आहे. सगळेजण जे आहेत ते समान आहेत आणि सगळेजण आपण म्हणूया वसुधैव कुटुंबकम, हे जे ज्ञानेश्वरांचे जे विचार आहेत तेच आहे इथे. हे सगळं जे कुटुंब आहे, आपण भूतलावर राहणारे सर्वजण व्यक्ती आहोत, ते समान आहोत, एकमेकाचे आपण बंधू आहोत, अशा आशयाची ही पोएम आपण पाहणार आहोत. सो हॅव यू एव्हर थॉट ऑफ सम पीपल ॲज अ स्ट्रेंज ऑर अदर कंट्रीज ॲज फॉरेन? आणि आपण कधीतरी पाहिलं असेल किंवा विचार केला असेल की काही लोक अतिशय स्ट्रेंज असतात, राईट, म्हणजे अनोळखी असतात, अदर कंट्रीज ॲज फॉरेन, किंवा ते दुसऱ्या देशाचे असतात, त्याला आपण फॉरेन म्हणतो. वी हॅव मेनी वेज ऑफ थिंकिंग ऑफ अदर पीपल ॲज अ डिफरंट फ्रॉम अस ॲज देम. आणि म्हणून आपल्याकडे खूप सारे अशा गोष्टी आहेत ज्या आपण विचार करतो की हे जे लोक आहेत दुसऱ्या देशाचे, ते आपल्यापासून वेगळे आहेत, ओके, आणि ते आपल्यापासून वेगळे आहेत. सो दे मीन्स बिलॉंगिंग टू द डिफरंट कंट्री. इथं दे हा शब्द जो यूज केलेला आहे, असे लोक आहेत जे वेगळ्या देशाचे आहेत. ऑर टू स्पीक डिफरंट लँग्वेज, जे दुसरी भाषा बोलतात. इन दिस पोएम हावेवर द पोएट रिमाइंड अस ऑफ द मेनी वेज इन विच वी आर ऑल द सेम, फॉर वी आर ऑल ह्युमन. आणि ते कवी सांगतात, जरी आपण वेगवेगळे दिसत असू, आपल्या वेगवेगळ्या भाषा असू, आपली कल्चर्स वेगवेगळी असेल, तरी आपण तर एकच आहोत, आपण माणसं आहोत की नाही, बरोबर. आणि म्हणून आपण सर्वजण सेम आहोत. तर पहिला आपण इथे स्टांजा पाहूया. रिमेंबर, नो मेन आर स्ट्रेंज, नो कंट्रीज फॉरेन, beneath all uniform a single body breathes, like ours the land our brothers walk upon, is earth like this in which we shall lie. आणि मध्ये स्टांजा 1मध्ये इथे कवी सांगतोय की जेम्स किर्कप हे सांगतायत, रिमेंबर नो मेन आर स्ट्रेंज. इथं अनोळखी कोणी नाही आहे, राईट, अननोन कोणी नाही आहे. आणि हे कवी एम्फॅसिस करून सांगतात रिमेंबर या शब्दानुसार, लक्षात ठेवा की कोणीही अनोळखी नाही आहे, अननोन नाही आहे. नो कंट्रीज फॉरेन, इथं कोणताही देश जो आहे तो परदेश नाही आहे, फॉरेन नाही आहे. बेनिथ ऑल युनिफॉर्म अ सिंगल बॉडी ब्रेथ्स. आणि म्हणून बेनिथ म्हणजे काय, अंडर ऑल युनिफॉर्म. युनिफॉर्म म्हणजे कोणचे युनिफॉर्म, सोल्जरचे युनिफॉर्म, मिलिटरीचे युनिफॉर्म्स. अ सिंगल बॉडी ब्रेथ, जरी सगळ्यांचे युनिफॉर्म जे आहेत, ऑल युनिफॉर्म्स जे आपल्याला पाहायला मिळतात, भारताचे युनिफॉर्म जे आर्मीचे वेगळे आहेत, तेच पाकिस्तानचे वेगळे आहेत, चायनाचे वेगळे आहेत, ओके. सो त्याच्यामध्ये सगळी जी व्यक्ती आहेत ते श्वासोश्वास तर घेतात ना, ब्रेथ तर घेतात ना. लाईक आर्स द लँड आर ब्रदर वॉक अपॉन. आणि म्हणून आपल्यासारखीच आपले भाऊही त्याच जमिनीवरून चालतात. इज अर्थ लाईक दिस इन विच वी ऑल शॅल लाय. आणि हीच जी पृथ्वी आहे याच्यावर आपण सगळेजण काय करणार आहोत, आपण याच्यावर मरणार आहोत. सो ऑल वी शॅल डाय मीन्स, वी शॅल लाय मीन्स डाय. सो वी ऑल शॅल लाय इन द ग्रेव, ओके. ह्याच मातीमध्ये आपण हे सगळेजण, आपले जे अवशेष आहेत ह्या मातीमध्येच मिसळणार आहेत, असं इथे कवी सांगतायत ह्या पहिल्या स्टांजामध्ये. सो नो कंट्रीज, नो मेन ऑफ द कंट्रीज आर फॉरेन, ऑल आर इक्वल,
दो वी हॅव सेपरेटेड थ्रू बॉर्डर्स, आपण बॉर्डर्सने जरी वेगवेगळे केले असतील तरी माणसं तेच आहेत, श्वासोश्वास तेच घेतात सगळ्यांचे. चायनाचा माणूस जो आहे तो पण श्वासोश्वास घेतो की नाही, अमेरिकेचा पण घेतो, जसं भारतीय पण घेतोच. म्हणजे मेल्यानंतर सगळ्यांचे अवशेष या मातीमध्येच मिसळणार आहेत. ह्याच पृथ्वीवरती आपण सगळेजण चालत आहोत, आपण एकमेकाचे भाऊ आहोत, असे ह्या पहिल्या स्टँजामधून सांगितलेलं आहे. सेकंड, दे टू अवेअर ऑफ सन अँड एअर अँड वॉटर आर फेड by peaceful harvest, by war's long winter star. Their hands are ours, and in their lines we read a labor not different from our own. आता येथे कवी सांगतायत, दे मीन्स फॉरेन, दुसऱ्या देशातले. आता दे टू अवेअर ऑफ द सन अँड द एअर अँड वॉटर. आता निसर्ग काही भेदभाव करतो की चला हा चायनाचा आहे, याला सूर्यप्रकाश नको द्यायला, याला पाणी नको द्यायला, हवा नको द्यायला, राईट. तरी म्हणून आपण असं म्हणूया की निसर्ग हा कधीच भेद करत नाही, तो सगळ्यांना सूर्यप्रकाश, हवा, पाणी देत असतो. आणि म्हणून दे टू अवेअर ऑफ द सन अँड एअर अँड वॉटर आर फेड बाय पीसफुल हार्वेस्ट, बाय वॉर्स लाँग विंटर स्टार. आणि भूतलावरती सगळे जे लोक आहेत त्यांना शेतीमधून जे आपलं उत्पन्न निघतं, पीक निघतं, त्या पिकातूनच त्यांचे जे काही उदरनिर्वाह आहे, जे जीवन जगतो आपण, तेच अन्नधान्य खातो. बरोबर आहे. शेतीमध्ये कोणत्याही देशातलं असेल, शेतीमधून जे पिकतं तेच खातात. बरोबर. बाय वॉर्स लाँग विंटर स्टार्ट, कधी खातो आपण? ज्यावेळेस युद्ध खूप, आपण म्हणूया खूप युद्ध जे आहे खूप काळ चालतं, आणि ज्यावेळेस हिवाळा असतो, त्या हिवाळ्यामध्ये आपल्याला भूक खूप लागलेली असते. बरोबर आहे. खाण्याची आपल्याला ज्यावेळेस कमी होते, आपण म्हणूया आपण उपाशी राहतो, अशा काळामध्ये ज्यावेळेस हिवाळ्यामध्ये युद्ध चालू असतं आणि जे युद्ध लांबणारं असतं, अशा युद्धामध्ये सगळेजण या भूतलावरती जे काही शेतीचं उत्पन्न निघतं त्याच्यातून तर त्यांची भूक जी आहे ती भागली जाते. मग ते भारतातील असो किंवा कोणत्याही देशातील असो. देअर हँड्स आर आर्स अँड इन देअर लाईन्स वी रीड अ लेबर नॉट डिफरंट फ्रॉम आवर ओन. आणि म्हणून हे सगळं जे आहे, आपण जे अन्न खातो ते कोणी दिलेलं आहे? निसर्गाने दिलेलं आहे. बरोबर आहे. त्याच्यामुळे इथे युद्ध जरी हिवाळ्यामध्ये झालं किंवा मग आपण उपाशी राहण्याची वेळ जर आपल्याला जर युद्धामुळे येण्याची असेल, तर आपण हे निसर्गाने दिलेलं अन्न सगळे खाणार आहोत. आणि इथे काय आहे, मेहनत जी आहे, ही मेहनत ही सगळ्यांची सारखी असणार आहे, ती एकमेकांपेक्षा वेगळी असणार नाही. कारण त्यांचे जे हात आहेत तसे आपलेही हात आहेत. ओके. आणि सगळेजण मेहनत करणार आहेत, आणि त्या मेहनतीने सगळेजण आपला उदरनिर्वाह जो आहे किंवा जीवन जे आहे ते आपण जगणार आहोत. सो हिअर द सेकंड स्टांजा वी हॅव फिनिश्ड. वी मूव टू द थर्ड. रिमेंबर, they have eyes like ours that wake or sleep, and strength that can be won by love. In every land is common life that all can recognize and understand. आणि कवी पुन्हा एकदा आठवण करून देतो की रिमेंबर, दे हॅव आईज लाईक आर्स दॅट वेक ऑर स्लीप. फॉरेनमधला असू किंवा दुसरीकडचं कुठलचं असू, प्रत्येकाला जे डोळे दिलेले आहेत त्याने आपण काय करणार आहोत? झोपणार आहोत, उठणार आहोत. त्याचबरोबर अँड स्ट्रेंथ दॅट कॅन बी ओन, जी आपल्याला जी काही ताकद मिळणार आहे त्याने आपण जिंकणार आहोत. कसं? बाय लव, प्रेमाने जिंकणार आहोत. एव्हरी लँड इज कॉमन लाईफ. आणि या भूतलावरती, या अर्थवरती सगळीकडे कशी आहे? कॉमन लाईफ आहे, सारखीच लाईफ आहे. दॅट ऑल कॅन रिकग्नाइज अँड अंडरस्टँड. आणि जी काही लाईफ आहे, कॉमन लाईफ आहे, ती आपण इझिली ओळखू शकतो, समजू शकतो. अशा पद्धतीने आपला हा थर्ड स्टँडर्ड जो आहे, सो इथे त्यांनी सांगितलेलं आहे की लाईफ सगळीकडची सारखी आहे. म्हणजे कशी आहे? कॉमन लाईफ म्हणजे काय सांगितलेलं आहे? सो लिव्हिंग बीइंग्स आर देअर, ऑल लिव्हिंग बीइंग्स आर देअर, अँड दे हॅव सेम फिलिंग, दे हॅव सेम इमोशन्स, दे हॅव ऑल द वे ऑफ लिव्हिंग आर द सेम. जीवन जगण्याची पद्धत सारखी आहे. बरोबर आहे. फिलिंग सगळ्यांच्या भावना ज्या सारख्या आहेत त्या सारख्या आहेत. सो लेट अस रिमेंबर, वेन एव्हर वी आर टोल्ड
टू हेट आर ब्रदर्स इट इज आर सेल्फ दॅट वी शॅल डिस्पोजेस betray, condemn, remember, we who take arm against each other. आणि कवी पुन्हा आठवण करून देतो इथे आपल्याला, वेन एवर वी आर टोल्ड टू हेट आर ब्रदर्स, ज्या ज्यावेळेस आपल्याला सांगितलं जातं तुम्ही तुमच्या ह्या फॉरेनरच्या किंवा दुसऱ्या देशाच्या लोकांचा तिरस्कार करा, इट इज आर सेल्फ. आणि हे सर्व तिरस्कार करण्याचं कोण सांगतं? हे आपणच सांगतो. दॅट वी शॅल डिस्पोजेस मीन्स डिप्रीव, वंचित ठेवणे. आणि आपण ह्या सगळ्या गोष्टी वंचित ठेवतो. बिट्रे, आपण एकमेकाला फसवतो. कंडेम्ड, तिरस्कार करतो किंवा वाईट बोलतो आपण, बरोबर आहे, टीका करतो. रिमेंबर, वी हू टेक आर्म्स अगेन्स्ट इच अदर, आणि आपण जो आहे ते एकमेकांविरुद्ध काय करतो? आर्म्स घेतो. आर्म्स म्हणजे गन, बुलेट, वेपन्स ऑफ डिस्ट्रक्शन, हे आपण एकमेकांविरुद्ध हातामध्ये घेतो. लास्ट सांगा, इट इज द ह्युमन अर्थ दॅट वी डिफाईल, आर हेल्स ऑफ फायर्स अँड डस्ट outrage the innocence of air that is everywhere our own. Remember, no men are foreign and no countries strange. आणि मग कवी आठवण करून देतो इथे शेवटच्या ज्यामध्ये, इथे डिफाईल हा शब्द आहे. डिफाईल मीन्स डर्टी, पोल्यूट करणे, बरोबर आहे, खराब करणे. आता इट इज द ह्युमन अर्थ दॅट वी डिफाईल, आणि ही जी मानवाची जी काही भूमी आहे ती आपण काय करत आहोत? खराब करत आहोत. कशाने? बिकॉज ऑफ वॉर, बरोबर आहे, युद्धामुळे. बिकॉज ऑफ द हेल ऑफ फायर, वॉरमुळे जी काही फायर तयार होतं किंवा जी काही डस्ट तयार होते, बिकॉज ऑफ डस्ट, धूळ, युद्धामुळे, बरोबर आहे ना, धूळ तयार होते, फायर तयार होतं. आणि हा जे मनुष्याला एकमेकाला मारतो. आउटरीच द इनोसन्स, आणि म्हणून आपण म्हणूया की इथे याच्यामुळे काय होतं, ही जी हवा आहे, ही जे इनोसन्स म्हणजे काय, इट्स व्हायोलेट द प्युरिटी, ही हवा जी आहे ती दूषित केली जाते. आणि रिमेंबर, नो मेन आर फॉरेन, नो कंट्रीज स्ट्रेंज, आणि म्हणून आपल्याला इथे सांगितलेलं आहे की कोणीही इथं फॉरेन नाही आहे, कोणतीही देश जो आहे तो अनोळखी नाही आहे. सो in this poem, it's the central theme, as we discussed, universal brotherhood. So condemn here means you do not approve someone or something. तुम्हाला कोणालाही पसंत करत नाहीत, आपण म्हणूया टीका तिरस्कार करतो. Now here is one word, hell of fire means a desire to get money, hatred, jewelry, राईट. आपल्याला जी हेल ऑफ फायर जो आहे, जसं आपण म्हणूया आपला जो हव्यास असतो, पैसे मिळाले पाहिजे, राईट. जसं आपण म्हणूया ॲवेज असते आपली, की आपल्याला तिरस्कार किंवा जलसीची जी भावना असते. सो दॅट इज ऑल्सो लाईव्स हेल ऑफ फायर. आणि इथे आपण म्हटलेलं आहे की आउटरेजेस द इनोसन्स मीन्स इट्स व्हायोलेट द प्युरिटी ऑफ, ही जी शुद्धता आहे, जी हवा जी आहे ती शुद्धता आहे, जी इनोसन्स आहे, निष्पापत्व आहे, ते जे आहे ते पवित्र त्याचा भंग करण्याचं काम जे आहे ही हेल ऑफ फायर जे आहे ते करत असतं. आपण म्हणूया ईर्ष्या म्हणूया व्यक्तीमध्ये असतो, किंवा आपण म्हणूया स्वार्थ असतो, पैसे मिळाले पाहिजे, आपण एकमेकाचा तिरस्कार करतो किंवा जेलसी करतो. हे सगळे हेल्स ऑफ फायर आहे. आणि याच्यामुळे जी काही डस्ट तयार होते, याच्यामुळे जी काही आपण प्युरिटी जी आहे ती प्युरिटी जी आहे ती प्युरिटी खराब करण्याचं काम हे मनुष्य हा करत असतो. आणि ह्या ह्युमन अर्थवर आपण सगळं आपणच व्यक्ती आहोत जी पूर्ण डिफाईल करतो आहे, जी डर्टी करतो ही पृथ्वी. आणि म्हणून आपण हे सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे की जी हवा आहे ती सगळीकडे आहे. आणि म्हणून कोणीही इथं फॉरेन नाही आहे, नो कंट्रीज स्ट्रेंज, कोणीही इथे अनोळखी नाही आहे. सो दॅट्स ऑल फ्रॉम माय साईड. थँक्यू व्हेरी मच फॉर द वॉचिंग दिस व्हिडिओ. पण याच्यामधले आपण काही फिगर ऑफ स्पीच राहिलेले आहेत ते आपण डिस्कस करूया. ते पोएम आपली संपलेली आहे. तर इथे आपण पाहणार आहोत की पहिल्या स्टांजामध्ये या पोएममध्ये देर इज नॉट एनी काइंड ऑफ रायमिंग स्कीम. फ्री वर्समध्ये आहे, रायमिंग स्कीम नाही आहे. त्याच्यानंतर आपल्याला पाहायला मिळेल, इथे जाऊया आपण पहिल्या स्टांजाकडे.
ॲलिट्रेशन हा फिगर ऑफ स्पीच आहे. ॲलिट्रेशन मीन्स रिपिटेशन ऑफ कॉन्सोनंट साऊंड. तर इथे पहा 2 नंबरची वर्ड बॉडी ब्रेथ, ब साऊंड इज रिपीटेड. त्यानंतर इथे मेटाफर हा एक फिगर ऑफ स्पीच इथे यूज केलेला आहे पहिल्या स्टँजामध्येच. आता मेटाफर म्हणजे काय की इनडायरेक्ट कम्पॅरिझन असतं, तुलना असते परंतु ती हिडन असते. सो बिनीथ ऑल युनिफॉर्म, पहा सेकंड लाईन, बिनीथ ऑल युनिफॉर्म a single body breaths. So here beneath all uniform means all the uniforms of military that we can say, military uniforms or the uniform of different countries from the defense. आणि हे जे अंडर बिनीथ म्हणजे अंडर ऑल युनिफॉर्म सिंगल बॉडी ब्रेथ, जी बॉडी जी आहे ती आपण श्वासोश्वास आपण सगळेच घेत असतो. सो हिअर युनिफॉर्म रेफर्स टू मिलिटरी or the defense dress uniform. So here is metaphor, figure of speech. Then again there is another figure of speech, repetition of certain words. कोणते वर्ड्स आहेत? नो मेन आर स्ट्रेंज, नो कंट्रीज आर फॉरेन. ते आपल्याला पाहायला मिळतं की फर्स्ट आणि फिफ्थ या स्टांजाजमध्ये रिपिटेशन त्याचं झालेलं पाहायला मिळतं. देन वी विल मूव टू द सेकंड स्टांजा. पहा स्टांजा नंबर सेकंड, अलिट्रेशन यूज केलेला आहे. अलिट्रेशन ॲज वी ऑलरेडी डिस्कस मीन्स रिपिटेशन ऑफ कॉन्सोनंट साऊंड. इथे पहा पहिलंच आपल्याला इथे सेकंड स्टांजामध्ये दुसरी ओळ पहा, आर पेड बाय पीसफुल हार्वेस्ट बाय वॉर्स लॉंग विंटर. तर वॉर्स आणि विंटर व साऊंड इज रिपीटेड, राईट. त्यानंतर इथे आपण पाहायला मिळतं दुसरी जी आहे याच्यामध्ये दुसरा ॲलिट्रेशन इथे दुसऱ्या स्टँजामध्ये कुठे आहे का? नाही, तेवढाच आपल्याला दिसतोय. त्याच्यानंतर आहे मेटाफर सेकंड स्टँजामध्ये. सो सेकंड स्टँजामध्ये मेटाफर आपल्याला पाहायला मिळतो. मेटाफर इज अ हिडन कंपॅरिझन, इनडायरेक्ट कंपॅरिझन, वॉर लॉंग्स विंटर स्टार. पहा सेकंड लाईन, इथे वॉर हे कम्पेअर केलेलं आहे विंटर या सीझनशी, आणि त्या टाईममध्ये आपण काय होणार आहोत, उपाशी राहणार आहोत, राईट, स्टार्व होणार आहोत. तर इथे मेटाफर हा स्पीकर ऑफ स्पीच इथे केलेला आहे. इनडायरेक्ट कंपॅरिझन आपल्याला पाहायला मिळतं की कसं युद्ध जर लांबलं आणि कोणत्या ऋतूमध्ये, हिवाळ्या ऋतूमध्ये, तर आपण भूकबळी जे आहेत ते जास्त आपल्याला पाहायला मिळतील. त्याच्यानंतर संपूर्ण या कवितेमध्ये एन्जॅपमेंट हा एक फिगर ऑफ स्पीच पाहायला मिळतो. एन्जॅपमेंट म्हणजे सेम सेंटेन्स कंटिन्यूज विथ 2 to 3 सेंटेन्स कंटिन्यूज विदाउट फुल स्टॉप. पहा पहिले सेंटेन्स तर फार संपलेलं आहे, फर्स्ट स्टांजामध्ये पण आहे. त्याच्यानंतर सेकंडमध्ये सेम लाईनमध्ये आपल्याला इथे सेकंडमध्ये फुल स्टॉप दिसतो दुसऱ्या लाईनला. थर्ड लाईनमध्ये आपण थर्ड स्टांजामध्ये पहा फुल स्टॉप डायरेक्ट शेवटी आहे. सेम सेंटेन्स continued. Third and the fourth also stanza and enjambment figure of speech is used. So this is the poem No Men Are Foreign by James Kirkup. Thank you very much for watching this video. For more video, please like, share and subscribe this channel.